प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गावरान मटण रस्सा। तर चला बघूया। याच्यासाठी मी अद्रक लसूण पेस्ट, धना जिरा पावडर, हळद, लाल मसाला, एव्हरेस्ट मसाला, घरगुती मसाला घेतला आहे व आपल्याला सर्व खडे मसाले घ्यायचे आहेत। आता मी कांदा छान भाजून घेणार आहे। आता आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे। हे मी वाटण्यासाठी भाजते आहे। आता मी वाटण्यासाठी कांदा, खोबरं, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेऊन वाटण छान वाटून घेतला आहे। आता मी मटण स्वच्छ धुवून घेतला आहे। त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला आणि लिंबाचा रस टाकून मिक्स करून घेणार आहे। हे आपल्याला 1 तासासाठी मॅरिनेट करायचं आहे। मॅरिनेट केल्यामुळे टेस्ट अतिशय भन्नाट लागते। आता आपल्याला एका भांड्यामध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला खडा मसाला टाकायचा आहे। तेजपत्ता, दालचिनी, हिरवी वेलची, मिरीचे दाणे आणि लवंगा टाकायचे आहेत। हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे। लालसर रंग येईपर्यंत कांदा छान आपल्याला तळून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची आहे व आपल्याला अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे। हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। अद्रक लसूणचा कच्चा वास जात नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये हळद, घरगुती लाल मसाला, एव्हरेस्टचा मटण मसाला, धना जिरा पावडर, काळा मसाला सर्व टाकून घ्यायचं आहे आणि छान आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त तेल सुटलं आहे। आता आपल्याला त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेलं मटण टाकायचं आहे। हे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला त्याच्यावर 5 मिनिटांसाठी झाकण ठेवायचं आहे। तयार केलेले वाटण टाकायचं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मटणाचा कलर जबरदस्त आला आहे। छान मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे। पुन्हा छान आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे। गरम पाणी टाकल्यामुळे मटण लवकर शिजते। पाणी टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे आणि पुन्हा आपल्याला ते 20 ते 25 मिनिटं झाकण ठेवून शिजून घ्यायचं आहे। कोथिंबीर टाकायचं आहे। मला कोथिंबीर जास्त आवडते म्हणून मी कोथिंबीर जास्त ॲड केली आहे। पुन्हा आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे। 10 मिनिट चांगलं शिजून घ्यायचं आहे। ताटावर पाणी ठेवायचं आहे त्याच्यामुळे लवकर शिजते। आता मी बटाटे टाकते आहे। तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाहीतर तुम्ही स्किप करू शकता। पण बटाट्याने जबरदस्त टेस्ट लागते। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल। आता मी पुन्हा कोथिंबीर टाकते आहे। छान मिक्स करायचं आहे आणि बटाटे शिजण्यासाठी आपल्याला ठेवायचे आहेत। मटण आपलं 70% शिजलं आहे। गरमागरम गावरान मटण रस्सा खाण्यासाठी तयार आहे। माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला
लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.